गोबीचे भाव डाऊन झालेले आहे बघा. गोबी बढी आहे. चला एसके कंपनीत आलो आपण. बघा त्यांच्याकडे माल किती आहे. गाजर आहे, बीट आहे, वाल 2-3 रंगाचे वाल आहे. सगळे रेट पाहू आपण. मुळे त्याच्यापाशी मिरची आहे बढिया मस्त. दोन मिरची आहे. विचारू का म्हणजे मिरची, फुलकोबी, वांगे बघा, ब्रोकली आहे. ब्रोकली आहे अजून ते काम त्याले बीन्स पण आहे. विचारू त्याला भाव काय पोझिशन आहे. तर बीन्सची वगैरे किस भाऊ वांगे काय चालू पन्नी. पत्तागोबी पाहू. पत्तागोबी काय म्हणते तर काय पोझिशन आहे तर पाहू. चवळीच्या शेंगा, भेंडीच्या पन्न्या बघा. कारले काका कारले हा विचारतो भाजी काय आहे. विचारू वाल का भाव वाल आहे तर वाल पन्नी भाऊ. कांदे बी विचारू. उमेश भाऊला पालकांदे पण विचारू काय म्हणते भाऊ. टमाटेचे रेट द्या ना आम्हाला. आपल्या भाऊच्या दुकानमध्ये आलो तो कांदा घ्यासाठी. तो कांदा घेतला ना कालचा, बढिया कांदा होता. हा कांदा चला मित्रांनो आता लावून झाली आपली दुकान. दाखवतो कोणती व्हेरायटी सब्जी, कोणती व्हेरायटी आणली भाजी. गुड मॉर्निंग दोस्तो, मी तुमचा दोस्त संदीप आणि तुम्ही पाहू तुमचं युट्यूब चॅनल एडी दुकानवाला. चला आता पोहोचले यवतमाळ सब्जी मंडी. हो आता काय पोझिशन आहे ते यवतमाळ सब्जी मंडीची. जे बी पोझिशन राहील ते तुम्हाला सांगतोच मी. व्यापाराच्या याने सांगतो काय भाव सांगते व्यापारी का नाही. तर कमी जास्त पोझिशन तर होतच राहते भाजीचं दुकान म्हटलं तर. आणि तुम्हाला मी दोन्ही रेट देत राहतो. ठोकचे बी रेट सांगतो. आमच्या मंडीमध्ये चिल्लरचे बी भरपूर दुकान आहे. चिल्लरचे बी रेट सांगतो. आणि ते तुम्हाला कारण दाखवलं आहे चिल्लरचे दुकानं काऊन आहे आमच्या मंडीमध्ये. तरी पण चला तुम्ही तुम्हाला समजायला काय कारण. चला मग चला अंदर पटापट. आणि असा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर आपलं चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा आपलं चॅनल. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक पण करा. चला मग पटापट अंदर जाऊ आणि सांगतो तुम्हाला काय पोझिशन आहे आज. बिरसा कंपनी राजभाऊ 100 रुपये 100 रुपये बंदी गोबी. फक्त 100 रुपये. किती किलो निघते गोबी तरी जवळपास 15 किलो निघते का. 100 रुपये बंदी. पहा मित्रांनो जय बिरसा कंपनी. गोबीचे भाव डाऊन झालेले आहे बघा. गोबी बढी आहे. 100 रुपये बंदी. चला एसके कंपनीत आलो आपण. बघा त्यांच्याकडे माल किती आहे. गाजर आहे, बीट आहे, वाल 2-3 रंगाचे वाल आहे. सगळे रेट पाहू आपण. मुळे बी आहे, पालक बी आहे, मेथी बारीकवाली मेथी आहे बढिया. दाखवतो तुम्हाला बारीक मेथी सगळे लोक करत होते मला दुकानमध्ये. बघा बारीक मेथी आहे बढिया मस्त बारीकवाली. विचारू भाऊ काय पोझिशन आहे तर 2-3 आयटम विचारून घेऊ. भाऊ तूर बी गावरान दिसून राहिली. काय भाव आहे तूर. 40 रुपये किलो भाऊ. तूर 40 रुपये किलो. गाजर 30 रुपये किलो. गाजर 30 रुपये. आणि मेथी बारीकवाली 20 रुपये किलो. कमी झाले आहे ना भाव मेथीचे. आणि वाल 2-3 वाल आहे ना. 20 रुपये किलो आहे, 30 रुपये किलो आहे, 15 रुपये किलो आहे. हा 15 आहे ना. हा 15, हा 20 आणि हा 30 आहे ना. आणि पेन्सिल वाटाणा काय खपत आहे. वाटाणा 30 रुपये किलो. 30 रुपये खपत आहे. म्हणजे आता पोत्यात कमीच झाली असेल भाव. चला हे एसके कंपनी आहे. तर आपण बी घेतला माल. बीट बघून घ्या. बीट लाल बीट 40 रुपये किलो आहे ना. बीट बी कमी झालेलं आहे भाव. त्याचे बीट 60 रुपये 70 रुपये किलो खपू राहिलं होतं. चला मिरची आहे बढिया मस्त. दोन मिरची आहे. विचारू का म्हणते मिरची, फुलकोबी, वांगे भाऊ. मिरची काय खपत आहे रे. 40 रुपये किलो. 40 थोडे 10 रुपये कमी झाले आहे ना. वांगे रे 30 रुपये 25 मला काटेरी. हो घ्या. काटीर वांगे बी कमी झाले आहे ना. गोबी तर 100 रुपयात पण टाकली मी. शिवशंकर कंपनीत आलो आपण. आपला शैलेश वानखडे. बघा त्याच्यावरची व्हेरायटी हे बघा. ब्रोकली आहे अजून ते काम त्याले बीन्स पण आहे. विचारू त्याला भाव काय पोझिशन आहे तर बीन्सची वगैरे. हे बघा सगळं बघून घ्या काय भाव आहे. हे मला वाटतं चायना काकडी सेंडनेटवाली हे पण आहे. विचारू त्याला भाव. आता नवीन आता चालू झाली आहे ब्रोकली. आणि त्याला बीन्स विचारू आपण पहिले. शैलेश ब्रोकली का भाव. 60 रुपये किलो. आणि बीन्स 50. आणि चायना काकडी 40 रुपये किलो. हे बघा हे सगळं आता तिकडे कुठं दिसणार नाही तुम्हाला. आम्हाला ह्याच्या पाशीच राहायचे. चला आता समोर जाऊ आपण. काही नवीन असेल तर अजून पाहू वगैरे. रेट बी पाहू. चिल्लरचे रेट सुरुवातीला थोडं चिल्लरच्या ठोकचे बी रेट दिले मी. अजून ठोकचे दुकान अलग आहे ना. इकडे थोडं चिल्लरचे दुकान असल्यामुळे चिल्लरचे रेट देतो मी तुम्हाला. इकडे समोर गेला का मग इकडे ठोकचे बी बघू काय आहे तर पल्ल्यामध्ये याचे वगैरे. आता इकडे सध्या समजा चिल्लरचे देऊन राहिले तुम्हाला. चला आलू काढू आपण पटापट. चल पहिले आलू काढू. किस भाऊ वांगे काय चालू आहे पन्नी. वांगे 30 रुपये. किती किलो आहे होते. किती किलो आहे. 20 किलो पन्नी. 20 किलो जी आहे का.
संभार काय पोझिशन आहे? 20 रुपये पोझिशन आहे. 20 रुपये आहे का? हा. अरे सलमान, टमाट्याची पोझिशन झाली का नाही काय कमी? का आवाज काल तुला कमीच दिले म्हणा मला. थोडे कमी जास्त होत राहते टमाटे बघा. आज थोडेसे भाव कमी झालेले आहे. पत्तागोबी पाहू. पत्तागोबी का म्हणते तर? 15 रुपये किलो होता. 15 रुपये किलो. 10 रुपये. हा, कन्नी 10 रुपये. पन्नी 10 रुपये. हा बघा, पत्ताच पत्ता आहे. वाल 20 रुपये राहिलं, 20 रुपये. वाल 20 रुपये. वाल तर दिलेलेच आहे भाव तुम्हाला सगळे. भाऊ आज टमाटे काऊन हो कमी? माल कमी होता ना. रेट काय भाव? 40. 40 रुपये कमी झाले ना उलट भाव. कम हो गया. कम हो गए ना. बहुत अच्छा माल. चला मुर्राज कंपनीत जाऊ आपण फटाफट. काय पोझिशन आहे तर पाहू. चवळीच्या शेंगा, भेंडीच्या पंड्या बघा. 5 रुपये किलो भेंडी. 5 किलो मेथी. 5. आणि भेंडी भेंडी 60 रुपये किलो. हा भेंडी भी सुपर आहे बढिया आज. हे बघा सुपर भेंडी आहे 60 रुपये. किती किलोची पंडी आहे? ते आहे 16 किलोची. 16 किलोची पंडी आहे. चवळी शेंगा का खपल्या? शेंगा 30 रुपये. 30 रुपये किलो खपल्या ना. हे चवळी शेंगा 30 रुपये किलो खपल्या आहे बघा. थोडं कमी झाले आहे भाऊ. भाऊ निंबू काय म्हणते? 200 आहे का आपली बी? 200 रुपये. 200 रुपये 100 निंबू आमच्या भाऊचे बघा. मी आज चिकून घेतले. आमचे भाऊ रागवत नाही कधी आम्हाला तसे. ते वांगे हो हे हा भरताचे त्याच्यात. फोटो पैसा निघाला. हा एक नंबर फोटो आला. काय भाव म्हणते ते वांगे? 50 भरताचे वाटते ना ते. मालच माल येऊन राहिला बम आहे ना. मालाची आवक भरपूर असल्यामुळे भाजीचे भाव कमी झालेले आहे. मी कालच्या बी व्हिडिओ मध्ये सांगितले आहे तुम्हाला भाव. तो पे कारले घेऊ आपण इथं. कारले काका कारले हो 60 रुपये. चहा 5 रुपये कट आहे. चहा काय कट आहे? 5 रुपये. काय डिस्काउंट चहा मध्ये? सरकारची चहा आहे. ठीक. सगळं 10 रुपये आहे का? सब 10 रुपये. सगळंच सब 10 रुपये. 1 किलो आहे ना सगळं? किलोच्या वर आहे. आले किलोच्या वर आहे ना. उद्या फायदा. उद्या फायदा. गिरायकाचा फायदा. गिरायक महाग झाले नाही रे बाबा. तिकडे सलमान स्वस्त झाले म्हणते तू महाग झाले म्हणता. 40-50 रुपये किलो चालू आहे ना. हो थोडे महाग झाले आहे. हा मग काल 50 होते ना. आज 40 आहे ना. हा 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 आज 40 आहे म्हणते टमाटे. आपली दुकान आहे का? 40 रुपये किलो सुपर. हाँ अपनी दुकान है ये? का तुम यार हमारे को पत्रिका देते जाओ बोला. इधर लगा रहा उधर लगा रहा दुकान करके फिर दिखते नहीं हमारे को. हाँ विचारते ना बाजी का है? कवट का भाव है? का भाव? 20 रुपयाचं एक नग. बापरे 20 रुपये ना काय म्हणते वाचार रे बा. एसके कंपनीत आलो आपण. वाल विचारू. वाल का भाव वाल आहे तर? वाल पन्नी भाऊ वाल का म्हणते? वालचे बाजार पडले 13 रुपये 14 रुपये किलो. 13 रुपये 14 रुपये किलो पन्नी. किती किलोची पन्नी? 10 किलो. 10 किलोची पन्नी येते ना. मला मालचे भाव सगळ्याच मालाचे भाव पडले. काय काम. काही कामाचा विषय नाही. मुळे बी विचारून घेऊ आपण. उमेश कंपनी मध्ये मुळे बघा. बढिया मुळे एकदम मस्त बढिया मुळे. का म्हणते उमेश भाऊ? पालकांदे बी विचारू उमेश भाऊला. पालकांदे पण विचारू का म्हणते उमेश भाऊ. पालकांदे का भाव? 20 है 25 है. 20-25 है. मुळे हाँ क्या भाव? 40 रुपये बंडल. 40 रुपये बंडल. 50 रुपये बंडल. हाँ 50 रुपये बंडल. 50 हे 50 हे 40 आणि 40. हा 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 चलो चलो. 40 रुपये बंडल क्या मुळे. म्हणणं अंडल में बंडल? बंडल में बंडल 40 रुपये बंडल. हाँ. ज्यादा माला गया करके 40 रुपये बंडल. ज्यादा माला गया 40 संभार लगा बोलते ये काश्तकार का माल. 15 रुपये किलो समार. हा 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 गावरानी संभार. आवरानी समार है भैया. हर रुपये गावरानी संभार. मुळे बी बघा. मुळे गट्टे नाही बांधले रे बाय. 40 120 रुपये गट्टा मुला. किती 20 मुळे? 40 मुले. 40 मुळे. चला भारत कंपनीत आलो आपण. बघू आपण क्या बोलते तो. इस्रायल भाई तो नहीं दिख रहे मेरे को. ते बघा टमाटे भाऊ. टमाटे हो टमाटेचे रेट द्या ना आम्हाला. इस्रायल भाऊ तिकडे जाऊ दे. ये देखो टमाटे. इस्रायल भाऊ विचारू आपण का पोझिशन आहे टमाट्याची तर. इस्रायल भाऊ टमाटे आज का म्हणते? टमाटे 800-900 विक्रम. काल तुम्ही भेटले नव्हते. कालचे काय भाव होते?
दुकानावरच नाही आले काय? टमाटे आलते ना पण टमाटेच नाही आले म्हणून तुम्ही आले. 2 दिवस सुट्टी. 800-900 रुपये कापले ना आज. ठीक आहे बघा. झाला आता घेऊन आपलं आला सगळं. भाऊ तुमची दुकान कुठं चालते? खेळायला जाता का? आणि 4 वाजता पण 100 रुपये. 4 वाजता पण 100 रुपये. जाऊ दे, आपला बाजूला काय आपल्या 2 टाइम चला. हे बाहेर गावच्या धंदे आल्यापाशी गाडी पण आपण आपल्या भाऊच्या दुकानमध्ये आलो होतो कांदा घ्यासाठी. जो कांदा घेतला ना कालचा, बढिया कांदा होता. हा कांदा होतो ते फाटलाय पूर्ण. मला काढता नाही येणार ना. बघा हा गाडीतच टाकायचं आहे. काढता नाही माय वांदे होईन राजा. हा एक हा टाकून दे, एखादा वरचा टाकून दे बाजूला करून. हा कांदा एकदम बढिया निघाला म्हणून अजून 2 कट्टे घेतले कांदे. दुकानात गेल्यावर तुम्हाला खोलल्यावर दाखवीन मी कसा आहे कांदा भाऊच्या दुकानातून. चला चला मित्रांनो, आता लावून झाली आपली दुकान. दाखवतो कोणती कोणती व्हेरायटी सब्जीची, कोणती कोणती व्हेरायटी आणली भाजीची. तर आपण हिवाळा असल्यामुळे आता तुम्हाला तर सगळे रेट दिलेलेच आहे मी. जे बी रेट आहे ते मंडीमध्ये जे बी भाव खपते ते सगळे रेट दिलेले आहे मी तुम्हाला. आता आपल्या भाजीची काय आणली, आपली भाजीची दुकान आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल भाजी आणि किराण्याची दुकान आहे आपलीवाली. दाखवतो तुम्हाला. आणि कसं आहे, मी कांदा आणला, महत्वाचा म्हणजे मी कांदा आणला तो पण दाखवतो तुम्हाला. एवढा मस्त कांदा निघाला तो. काल आणला होता, काल नाही दाखवला पण आज उबडला दिला, आज दाखवतो तुम्हाला. आणि पालक, मेथी, सांबार भरपूर येऊन राहिलेला आहे मार्केटमध्ये. फुलकोबीचा विचारूच नका. फुलकोबीची बी आवक भरपूर आहे. भरपूर आवक असणे म्हणले एवढे रेट पडले. आपला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर कमेंट करून सांगा मला काय रेट खपली आज फुलकोबी. बघा वांगे बी डाऊन झालेले आहे. टमाटा थोडा 10-20 रुपये कमी जास्त होऊन राहिला रोजच्या रेटमध्ये. गाजर बी तेच पोझिशन आहे, याची बी तेच पोझिशन आहे, भेंडीची, चवळीची. वाल तर डाऊनच आहे आता. वटाणा बी तेच पोझिशन आहे. वटाण्याचे रेट आता स्थिर आहे एका जागेवर. बघा पण याच्यात मेन असा आहे कांदा जो आहे ना मी आणलेला, हे बघा काल आणलेला होता. तुम्हाला माहित असेल, कालचा व्हिडिओ बघितला असेल तर. बडे एकदम एक बी कांदा खराब नाही. त्याच्यामुळे अजून 2 कट्टे घेऊन आलो मी. हे फुलकोबी माहित आहे तुम्हाला. चला मग मित्रांनो, माहिती व्यवस्थित भेटली का नाही भेटली तर कमेंट करा मला. काही असेल तर अजून कमेंट करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर सबस्क्राईब पण करा. चला भेटू उद्या काहीतरी नवीन घेऊन, नवीन अपडेट. काय भाजीची काय पोझिशन आहे, कमी जास्त कोणते रेट कमी झाले, कोणते रेट जास्त आहे, कोणते वाढून राहिले, कोणती भाजी चांगली आहे, कोणती भाजी ठेवायला पाहिजे चांगलीवाली. तर उद्या सांगतोच तुम्हाला जे बी आहे ते. चला भेटू उद्या सकाळी मंडीमध्ये. जय हिंद, जय भारत.